नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई, बघा आजच्या लोकमत पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाची बातमी ही अंगणवाडी सेविकांच्या आणि मदतनीस ताईंच्या मानधनाच्या संदर्भामध्ये आलेली आहे की आधीच कामाचा डोंगर आणि मानधनही नियमित नाही. या बातमीमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, मानधनाबद्दल विशेषतः केंद्राच्या मानधनाबद्दल कुठली समस्या मांडण्यात आलेली आहे. अंगणवाडी सेविका ताई आहेत नंदा गोटेताई, अंगणवाडी कर्मचारी आहेत वाशिमच्या, त्यांची सुद्धा या ठिकाणी अमूल्य अशी प्रतिक्रिया लिहिण्यात आलेली आहे. अंगणवाडी सेविका ताईंचं नेमकं काय म्हणणं आहे हे सुद्धा यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर कोणकोणत्या कामांचा डोंगर आणि कोणत्या अडचणी अंगणवाडी सेविका ताईंना येतात, त्यांच्या समोरच्या नेमक्या समस्या कुठल्या आहेत, या सगळ्यांचं उहापोह या बातमीमध्ये करण्यात आलेलं आहे. केंद्र शासनाचं, राज्य शासनाचं, अंगणवाडी सेविकांचं आणि मदतनीस ताईंचं मानधन हे किती आहे, त्याचबरोबर ते कशा पद्धतीनं त्यांना मिळावं, कधीपर्यंत ते मिळणार आहे, स्पर्श प्रणालीमुळे नेमकी कोणती अडचण आता निर्माण झालेली आहे आणि ह्या सगळ्यांबद्दल जी आहे ती खूप सविस्तर अशी माहिती, अत्यंत महत्त्वाची बातमी लोकमत पेपरला आलेली आहे. बहिणींनो बघा, अंगणवाडी सेविकांसमोर अनेक कामं आहेत, कामांचा डोंगर असतो. बघा इथे लिहिलेलं आहे की आधीच कामांचा डोंगर आहे आणि त्यामध्ये मानधनसुद्धा नियमित नाही. त्यामुळे अत्यंत महत्त्वाची बातमी ही या ठिकाणी लोकमत पेपरमध्ये आलेली आहे आणि अंगणवाडी सेविका ताईंच्या प्रश्नाला वाचा फोडणारी ही बातमी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. या बातमीमध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई यांच्यावर आधीच शासकीय योजनांचं मोठं ओझं असताना त्यांचा नियमित मानधनाचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे. अंगणवाडी सेविकांना 26,000 आणि मदतनीसांना 20,000 रुपये मानधन द्यावे आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी घोषित करावे. वेतन श्रेणी, ग्रॅज्युइटी, भविष्य निर्वाह निधी आदी सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ द्यावा, यासह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध टप्प्यात आंदोलनं केलेली आहेत आणि काही मागण्या अंशतः मान्य झालेल्या आहेत, परंतु अनेक मागण्या ह्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. अंगणवाडी सेविकेला 13,000 रुपये आणि मदतनीस ताईला 7,500 रुपये. यामध्ये केंद्राचा वाटा म्हणजे अंगणवाडी सेविका ताईसाठी 4,500 रुपये आहे आणि मदतनीस ताईसाठी 3,500 रुपये आहे. तर उर्वरित रक्कम ही राज्य सरकार देत असते. राज्य सरकारचे पैसे नियमितपणे मिळतात, परंतु केंद्र सरकारचा जो काही वाटा आहे किंवा हिस्सा आहे तो नियमितपणे मिळत नसल्यानं कर्मचाऱ्यांना मानधनाची वाट बघावी लागते. आता यामध्ये विविध कामांचा डोंगर जो आहे तो सुद्धा सांगण्यात आलेला आहे. अंगणवाडी सेविकांना मोबाईलद्वारे पोषण आहार स्थिती, कुटुंब व्यवस्थापन, दैनिक आहार गृहभेट नियोजन, वाढ देखरेख म्हणजे मुलांची वाढ, शिधा वाटप नोंद, अंगणवाडी केंद्र व्यवस्थापन, मासिक प्रगती अहवाल याबाबतची सर्व माहिती मोबाईलद्वारे, संगणकीय प्रणालीद्वारे या ठिकाणी पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनवरती भरावी लागते. अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं बहिणींनो, तर बालकांचं पोषण, आरोग्य व शिक्षण यासह विविध शासकीय योजना राबवण्याची जबाबदारी सुद्धा अंगणवाडी सेविकांवरती आहे असं या ठिकाणी स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे. आता आर्थिक अडचणी कशा भागवायच्या हा मोठा प्रश्न आहे, हे सुद्धा या पेपरमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. बहिणींनो बघा, की नियमित मानधन मिळत नसल्या कारणामुळं कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कर्मचाऱ्यांसमोर घर खर्च, मुलांचं शिक्षण, वैद्यकीय खर्च भागवण्याचं मोठं संकट उभं राहिलेलं आहे. प्रत्येक महिन्याच्या जर समजा 1 तारखेला जर मानधन मिळालं, वेळेवर मानधन मिळालं, तर ह्या सगळ्या गोष्टी, सगळ्या अडचणी, सगळ्या समस्या सोडवल्या जाऊ शकतात, परंतु ते तसं न होत असल्या कारणामुळे अंगणवाडी सेविकांसमोर प्रचंड मोठी समस्या आता उभी राहिलेली आहे. आता जे अंगणवाडी कर्मचारी आहेत नंदाताई गोटे यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण बघूयात. त्यांनी असं म्हटलेलं आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर सातत्याने कामाचा ताण वाढत आहे. असं असतानाही कर्मचारी प्रामाणिकपणाने सेवा बजावत आहेत. प्रामाणिकपणे सेवा बजावत असताना देखील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या शासनाने या ठिकाणी अद्याप देखील निकाली काढलेले नाही आहेत आणि त्या तात्काळ निकाली काढाव्यात, अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची मागणी त्या ठिकाणी अंगणवाडी कर्मचारी नंदाताई गोटे यांनी केलेली आहे. आता स्पर्श प्रणालीमुळे जे आहे तो अडथळा निर्माण झालेला आहे असं या ठिकाणी आपल्या लक्षात येते. मानधन वितरणासाठी लागू करण्यात आलेल्या स्पर्श प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे केंद्राचा निधी अडकलेला आहे अशी चर्चा सध्या कर्मचाऱ्यांमध्ये आहे. एकदा ही स्पर्श प्रणाली जर ॲक्टिवेट झाली तर त्या ठिकाणी नियमितपणे केंद्र आणि राज्य सरकारचं जे वेतन आहे तर ते कंबाईन होऊन एकत्रितपणे मिळणार आहे, परंतु ती व्हायला साधारणतः किती वेळ लागेल हाही मोठा प्रश्न आहे. आता अंगणवाडी सेविकांचा हा ज्या काही अडचणी आहेत तर त्या प्रचंड मोठ्या आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या हक्काच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत अशी त्या ठिकाणी सगळीकडची मागणी आहे. आता त्यांना 13,000 रुपये आणि 7,500 रुपये एवढं मानधन मिळतं, तर हे प्रोत्साहन भत्ता जो मिळतो तो तर म्हणजे त्याच्या अनेक अडचणी आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. तर ह्या सगळ्या अडचणी सुटाव्यात
अशी अत्यंत महत्त्वाची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर आधीच कामाचा डोंगर आणि त्यात मानधनही नियमित नाही, अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी या लोकमतमध्ये आलेली आहे. मला असं वाटतं की प्रत्येक न्यूजपेपरने अशा पद्धतीने अंगणवाडी सेविकांच्या, मदतनीस ताईंच्या, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना, व्यथा-वेदनांना जर त्या ठिकाणी वाचा फोडली तर निश्चितच आगामी काळामध्ये सेविकाताईंचे सगळे प्रश्न सुटतील. तुम्हाला नेमकं काय वाटतं बहिणींनो, हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. खूप खूप धन्यवाद.